नमस्कार सर. नमस्ते. आज श्री गणेश आरोग्य अभियान चिंचवडमध्ये संपन्न होत आहे. या शिबिराची संकल्पना आणि या शिबिरामध्ये काय काय आहे त्याविषयी आपण मार्गदर्शन करा. त्या रुग्ण आम्ही डॉक्टर वाडकर, वैद्यकीय अधीक्षक वसाहतनगर गांधीनगर. तर आपल्याकडं शासनानं जवळच्या भागामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यासाठी श्री गणेश आरोग्याचा असा उपक्रम राबवलेला आहे. त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या जवळच्या पंचक्रोशीत शिबिर आयोजित करतो. त्यामध्ये आपण सर्व रुग्णांची जनरल तपासणी सगळी BP, पल्स, जनरल चेकअप, त्यानंतर त्या सगळ्यांचं रक्त तपासणीमध्ये त्यांची रक्त किती ग्रॅम आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाईल, चरबीचं प्रमाण किती आहे, शुगरचं 3 महिन्याचं ॲव्हरेज किती आहे, HbA1c, तसंच ट्युमर मार्कर. म्हणजे आपल्याला आजार कॅन्सरचा असतो पण निदान झालेलं नसतं. त्यातले घटक जे आहेत ते ब्लडमध्ये असतात. त्या ब्लडच्या घटकांची तपासणी आपल्याला कॅन्सरचं तक्रारी व्हायच्या अगोदर निदान होतं, ती तपासणी करतो आहे. तसंच प्रत्येकाचं कार्डिओग्राम काढतो आहे. ज्यांना कार्डिओग्राममध्ये दोष आहे त्यांना आपण सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे त्यांची टीम आलेली आहे. त्यांना महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार देणार आहे. तसंच आपली वसाहतनगर गांधी टीम आलेली आहे, त्यांच्यामार्फत आपण मोफत उपचार करणार आहे. तसंच आपण डोळ्यांसाठी सुद्धा प्रत्येकाचे डोळे नंबर चेक करणार आहे. आणि ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांना आपण आथाई हॉस्पिटल व आपलं वसाहतनगर गांधीनगर यांच्यामार्फत 2 टीमा आहेत, तर सर्वांची आरोग्य तपासणी पण करणार आहे. आणि त्यातनं ज्यांना ऑपरेशनची वगैरे गरज आहे त्यांना आम्ही वसाहतनगर गांधी इथं बोलवून त्यांचं पूर्ण तपासणी करून त्यांना पुढचे उपचार फ्रीमध्ये देणार आहे. आणि आता ज्यांना इमर्जन्सी गरज आहे त्यांना आपण औषध वाटपसुद्धा आपण चालू ठेवलं आहे. तसंच आपण अवयवदानाची एक संकल्पना आहे शासनाची. तर आपल्याकडे जे इच्छुक पेशंट्स आहेत किंवा भाग घेणारे लोक आहेत त्यांना आपण अवयवदानाचे फॉर्मसुद्धा भरून घेतो. तसंच आपल्याकडं शासनानं वर्ष 70 झालेल्या लोकांच्या वरच्या वयाच्या लोकांचं वयवंदना कार्ड काढायचं आहे, तर तिची पण आपण इथं सोय केलेली आहे. तसंच आयुष्यमान कार्ड, गोल्डन कार्ड ह्याची पण आपण सोय केलेली आहे. आणि त्यातनं जर समजा इमर्जन्सी काय लागलं आपण ॲम्ब्युलन्स ठेवलेलं आहे. इमर्जन्सीला आपण लगेच पेशंटला आपण पुढच्या उपचाराची पुढे शिफ्ट करणार आहे. आणि इथल्या सरपंच साहेब, उपसरपंच साहेब यांचं आम्हाला या सहकार्याला मी पवार यांना भेटून गेलेलो आणि आम्ही इथं वळीवड्यामध्ये शिबिर आयोजित करतो. आणि त्या तुमचा सहभाग महत्त्वाचा, जनजागृती करणं जास्त गरज आहे. आणि इथं बाबा असू दे, धीरसाहेब असू दे, सरपंच पण असू दे, हे सर्वांनी जनजागृती चांगलं केल्यामुळं आता आपल्याकडं बऱ्यापैकी लाभार्थ्यांची संख्या आहे आणि बऱ्याच आता तपासण्या झालेल्या आहेत. आणि असं आपण हे शिबिर 10 ते 2 करतो आहे. 10 ते 2 या वेळेमध्ये जे रुग्ण येतील सगळ्यांची तपासणी करून त्यांना पुढचे उपचार जे आहेत ते प्लस त्यांचे रिपोर्ट्स, ते सगळे रिपोर्ट्स आम्ही इथं ग्रामपंचायतीला सुपूर्द करणार आणि त्यांच्याबाबत सगळ्यांना ते वाटप करणार. आणि ज्यांना दोषी आहेत त्यांची नाव आम्ही त्यांना कळवणार. त्या दोषींना आपण वसाहतनगर गांधीमध्ये पुढचे उपचार देणार आहे. धन्यवाद. इथं कॅम्प या चिंचवडमध्ये आमचं कार्डियकसाठी केल्याबद्दल आम्ही आमच्या हॉस्पिटलतर्फे श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रथमतः स्वागत करतो. पण गव्हर्नमेंटकडून आपल्याला जेवढ्या सुविधा आहेत त्या सुविधा आपल्या लोकांपर्यंत समजून जात नाहीत. त्या अशा कॅम्पमधूनच त्या लोकांना समजल्या जातात. यासाठी हा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे या कार्डियकचा कॅम्पचा. कारण आता हृदयविकाराची लक्षणे जास्त प्रमाणात वाढलेली आहेत आणि ती दिसून येत नाहीत. की अशाच कॅम्पमधून कुठल्या तरी पेशंटांना जर त्रास होत असेल तर मग त्या पेशंटला जर काहीतरी फायदा जर झाला तर हा कॅम्प घेतलेल्याचं काहीतरी ह्या टीमला श्रेय झाल्यासारखं होईल. म्हणून आम्ही सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटलमध्ये आमच्या एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, तसेच जर पुढं प्रोसिजर लागली तर बायपास पण होऊ शकतं. समजा वॉल्वचं काहीतरी ऑपरेशन लागली तरी ती वॉल्वची म्हणजे झडपेची शस्त्रक्रिया पण आपल्या हॉस्पिटलमध्ये होते. ती ह्याच कॅम्पच्या उद्देशातून होईल असं मी ग्राह्य धरतो. आणि कॅम्पसाठी आल्याबद्दल आणि आम्हाला बोलवल्याबद्दल पंचायतचे तसेच इथल्या टीमचा आभार व्यक्त आलो आहे. लोकांच्या आजाराचं कारण खरं असते कारण रोग निदानच होत नाही. लोक घाबरतात, ठिणगी दिसली की विजवायला जात नाहीत, झाडाची वाट बघायच्या, नंतर डॉक्टरांवरती ब्लेम करायचं. फक्त सरकारचंच हे कर्तव्य आहे का की कुठल्या स्कीम चालू आहेत? लोकप्रतिनिधींचं कार्य आहे, ते लोकांचं कार्य आहे. लोकांनी सांगायला पाहिजे की ह्या स्कीम आहेत, हे आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बसतात. 1 रुपये द्यावं लागत नाही कुठल्याही हॉस्पिटलला. हेच प्रेझेंटेशन आम्ही करतो. मुतखड्याचे आजार असतील, एन्जिओप्लास्टी असेल, एन्जिओग्राफी असेल, तुमची बायपासची शस्त्रक्रिया असेल, हे सगळ्या हाडांच्या सगळ्या शस्त्रक्रिया महात्मा फुलेमध्ये बसतात. म्हणजे दिवा विजायला प्रत्येक वेळेला वाराच कारणीभूत असते असं नाही, कधी कधी तेल पण कमी पडतं. हे लोकांना कळायला पाहिजे. रोग निदान हे पहिलं आहे, रोग निदान व्हायला पाहिजे. डायबिटीस, हृदयाचे ब्लॉकेजेस, हायपरटेन्शन, BP सुद्धा कोणाला कळत नसतं. ह्या आरोग्य शिबिराचा हाच मुख्य उद्देश आहे. आरोग्य निदान, रोग निदान आणि त्याच्यावरचे उपचार जे महात्मा फुलेमध्ये बसतात, आम्ही त्याच्यासाठी प्रेझेंटेशन करतो. आज आपल्या गावामध्ये गांधीनगर वसाहत रुग्णालयाच्या वतीनं
आयोजित आजच्या या आरोग्य शिबिरासाठी खास करून उपस्थित असलेले आमच्या गांधीनगर उपकेंद्राचे सर, त्याचबरोबर सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि अथई हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर स्टाफ, आपल्या ह्या आज चिंचवड गावामध्ये जो आरोग्य शिबिराचा कॅम्प होत आहे त्या कॅम्पमध्ये लोकांना आपल्या असलेल्या तक्रारी, कसं आहे एखादा रोग लगेच डिटेक्ट होत नसतो, आपल्या शरीराच्या 60 ते 70% ज्यावेळी तो पार्ट खराब होतो त्याचवेळी आपल्याला त्याचे गुण दिसायला चालू होतात. त्यामुळं पहिल्यांदा उपचाराआधी तपासणी होणं फार गरजेचे आहे. आपण रेग्युलर जरी असलो तरी आपण जाणीवपूर्वक एखादी तपासणी करून घ्यावी ह्याच उद्देशानं आणि सरांनी इतक्या छान उपक्रम आमच्या गावामध्ये घेण्याच्या संबंधित गेली 2-3 दिवसापूर्वी गावामध्ये संपर्क केला होता. त्यानुसार आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, डेप्युटी असतील, धनु पाटील, सचिन जाधव असतील, निखिल पवार असतील, आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हा कॅम्पचं आयोजन करण्याचं नियोजन केलं आणि यामध्ये सगळ्या हॉस्पिटलनी पण मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. तसेच गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, युवकांना विनंती करतो की त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन या ठिकाणी आपली स्वतःची तपासणी करून घ्यावी ही विनंती करतो. मी राहुल पाटील, उपसरपंच चिंचवड. श्री गणेश आरोग्य अभियान अंतर्गत चिंचवड येथे आपण आरोग्य सेवा देण्याचा संकल्प या ठिकाणी आमच्या सर्वच टीमनं या ठिकाणी निश्चय केला आणि त्याच पद्धतीनं गांधीनगर उपकेंद्राचे सरांनी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि गणेश चतुर्थीच्या निमित्त आम्ही सर्वजण आपल्या विद्यामंदिर शाळेमध्ये हा आरोग्य केंद्र राबवलेला आहे. सकाळपासून जवळजवळ 200 ते 250 लोकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं सिद्धिविनायक हॉस्पिटल असेल, अथई हॉस्पिटल असेल, या सर्वांनीच त्यांची टीम घेऊन या ठिकाणी सकाळी 8 पासून कार्य चालू केलेलं आहे आणि सर्व चिंचवडच्या ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा महिला युवतीने त्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून सहकार्य करा. धन्यवाद. ग्रामपंचायत चिंचवड सरपंच. श्री गणेश आरोग्य अभियान या अंतर्गत आम्ही गांधीनगर केंद्रात तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि अथई हॉस्पिटल यांच्याकडून आम्हाला डॉक्टरांच्या शिबिरासाठी आरोग्य आलेला कॅम्पसाठी आम्हाला सांगितलं होतं. या गणेश उत्सवाच्या निमित्तानं लोकांच्या मध्ये जनजागृती तसेच आरोग्याविषयी शिबिर घेण्यासाठी आम्ही गावामध्ये हा उपक्रम राबवला. तसेच जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या आरोग्याविषयी सगळ्या टेस्ट करून घ्याव्यात अशी मी विनंती करते आणि इथं जे सगळे डॉक्टर्स आले त्या सर्वांचा आभार मानते. त्यांनी आम्हाला एवढं लोकांची छान त्यांनी काय दाखवायचं आहे, कोणता आजार आहे नुसार आपण त्यांना सांगतो पुढं कुठल्या गोळ्यामध्ये काय काय सुरू आहे. 1 नंबरमध्ये आपण सगळ्यांचे रक्तलघवी तपासणी करतो. आता आपण पुढं सगळं नर्सिंगचा आपला सगळा डाटा घेतो. स्टाफ बसले इथं सगळ्यांचा आपण मी मगाशी उल्लेख केलेला सर्व रक्त मोफत होणार आहे. ते आम्ही रक्त तपासल्यानंतर ते रिपोर्ट आम्ही ग्रामपंचायतीत सुरू करणार आणि ते आशामार्फत तुमच्या भागातील लोकांना ज्यांचे आहेत त्याला त्या नावानुसार पाठवून द्यायचं. तिथं आपल्याला ज्या याच्यामध्ये दोष असतील ते ज्यांना दोष आहे तर दोष आहे, ज्यांना दोष नाही तर दोष नाही असं आपण तुम्हाला सांगून रिपोर्ट देतो. तुमच्यातर्फे सगळ्यांना द्या. सर इथं आपण आशाकडे प्रत्येकाचं नाव टाकता आणि फोन नंबर घेतला म्हणजे आपल्याकडे ज्यांना दोष आहे त्यांना आपल्याला कॉन्टॅक्ट करणं ते बरं पडेल. हे नंबर आपण आपल्याकडच्या रिपोर्टनुसार यांना देणार. हे ज्यांना अवयवदान करायचं आहे त्या लोकांनी इथे फॉर्म भरायचा आहे. त्या फॉर्ममध्ये ही माहिती भरली की एक माहिती आम्ही अपलोड करतो आणि त्यांचा अवयवदानाचा संपर्क जो आहे तो आपल्याकडे नोंदवतो. आभार कार्ड काढतो, गोल्डन कार्ड काढतोय आणि त्याचे फोन नंबर तुमच्या ॲड्रेस लिहून घेऊन त्याला ते कार्ड आम्ही चेक करतो. ते मेडिसिन्स आणलेले आहेत. त्यामध्ये अंगदुखी, सर्दी, खोकला, तापाची औषधं आहेत, इमर्जन्सी, छाती दुखापती त्याची औषधं आहेत, कॉलची औषधं. आपण आता प्राथमिक स्तरावर वाटतोय आणि ज्यांना आणखी औषध लागणार त्यांना आपण आम्ही इथं बोलवलेलं आहे. सर्वांची आरोग्य तपासणी, ब्लड प्रेशर, पल्स, SpO2 सगळं आपण बघतो. ज्यांना दोष आहे त्यांना ECG काढायचं आहे, ज्यांना रक्त हे सगळं ॲडवाईस करतो. गोळ्याची पद्धती आपण पलीकडे ठेवलेली आहे.
झालेला आहे किंवा होणार आहे किंवा पुढे गेले त्यांना आपण त्याबद्दल ॲडवाईस करतो सर्जरीसाठी आणि ज्यांना नंबर लागतात ते नंबर आपण इथे काढून देतो आणि ज्यांना पुढच्या उपचार लागतील ते आपण तुमच्या बोलवलेलं आहे. आणि त्यांना जे काही निदान आहे ह्या डॉक्टरमार्फत करून ज्या लोकांना उपचाराची पुढची गरज आहे त्यांना फरक पाडतो, ज्यांना मेडिसिन दिलं त्यांना मेडिसिन देतो. शिबिर असतं ते उपक्रम आहे. ठीक त्याच्यावर औषध लिहिलं का नाही कुठलं सर? आणि ईसीचा रिपोर्ट झाल्यानंतर आपण त्यांना बाहेर तपासणी करून त्याची गरज आहे हो 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 हो. ओके, यू डू. एक मिनिट.